नमस्कार. राजकारणात म्हणतात की आयचो मित्र हो फाल्याचो शत्रू असू शकता किंवा आयचो शत्रू हो फाल्यां मित्र असू शकता. आज काँग्रेसीत आशिल्लो मनीस फाल्यां बीजेपीत दिसता, बीजेपीत आशिल्लो मनीस हातून दिसता. अश्यो खूब गोश्टी जातात आनी गोंयांत तर हाका तसो म्हणजे ह्यो गोश्टी घडतच असतात. अशेच एक म्हणजे आमचे बीजेपीचे एक्टिव्ह मेंबर आशिल्ले बाब दुर्गादास कामत हे हालींच काँग्रेसीत जॉईन जाल्यात. आता ते काँग्रेसीत कित्याक जॉईन जाल्यात? बीजेपी सत्तेर आसा. गेले जवळ जवळ 5-7 वर्सां त्यांनी बीजेपीत अशें तळमळीन काम केलें आसतनाय ते आतां काँग्रेसीत गेल्यात. आतां काँग्रेसीत वचपा फाटली ताची कारणां, ताची नेमकी कित्या खातीर ते गेले, बीजेपी गव्हर्मेंट आसतना ते गेले, हे सगळें जाणून घेवपा खातीर आमी आज आपयलां बाब दुर्गादास कामतीक आमच्या स्टुडिओत. दुर्गादास बाब नमस्कार आनी तुमकां स्टुडिओत येवकार. सर्वप्रथम म्हाका एक अजाप दिसता की बीजेपीचे तुम्ही बीजेपीचो तूं एक्टिव्ह मेंबर आशिल्लो सादारण म्हाका दिसता 2005च्यान मेंबर. 2005 म्हणजे जवळ जवळ 7 वर्सां म्हणजे बीजेपीक सत्तेर हाडपाक अर्थातच तुवें काम केलें आसतलें, तूं वावुरलो आसतलो. पण आज अशी परिस्थिती आसा की बीजेपी सत्तेर आसा आनी तूं पावला विरोधी काँग्रेसीत. हें म्हाका समजना. म्हणजे नेमकें गणित कितें? हाजे फाटल्यान थोडोसो उजवाड घालशीत तूं? कितें आसता, प्रत्येक मनशाक एक आमकां सेल्फ रेस्पेक्ट किंवा आमी सांगिल्लें उत्तर पाळचें म्हणून प्रत्येकाक दिसता. आमी लोकां पर्यंत गेले खुबशे विशय घेवन. आदींचे सरकार आशिल्ले तेन्ना आमी खुबशे विरोध केलेत कांय गोश्टींक. म्हणजे बीजेपीच आसतना ह्या सरकार आसतना आमी विरोध केलेत. पूण आज तीच गोश्ट्यो आमी सॉल्व करूं शकनात किंवा ताजेर खंय तरी आमी फाटीं फुडें सरपाक लागल्यात. सो ही गोश्ट म्हाका खंय तरी पर्सनली पटना जाल्यात. म्हणजे साधारण गेल्या 10 म्हयन्याक बीजेपी सरकार म्हणजे मनोहर पर्रीकाराचें सरकार जे तुम्ही सगळ्यांनी वावुरप्यांनी हाडिल्लें ते जाय तशें म्हणजे मार्गक्रमण करना अशें तुका म्हणपाचें आसा? स्किम्स वायज प्रकार पळय जाल्यार ताणें खुबश्यो पॉप्युलर स्किम्यो काडल्यात. पूण कालचो रिपोर्ट जर तुमी आरबीआयचो पळयशात जाल्यार ताणें दाखयला की 2000 कोटी फायनान्शियल डेफिसीट आसत. आतां डेफिसीट दवरून स्किम्यो प्रमोट करप म्हाका तरी पटना. कित्याक वी आर गोईंग टू स्टेट फायनान्शियल लॉस. एक कितें आसा, इलेक्शनाच्या वेळार दिल्लीं आश्वासनां पूर्ण करपाची शेवटी जबाबदारी त्या गव्हर्मेंटाची. म्हणजे तो एक बंधन आसता. हांव सांगता, तूं एक मुखेल वावुरपी सादो कार्यकर्तो न्ही. तुवें एक्टिव्ह मेंबर आशिल्लो, तूं सावथ गोवा युवा मोर्चाचो एक्टिव्ह मेंबर आशिल्लो, तुवें अखिल गोवा विद्यार्थी मंचाचे निमंत्रक म्हणून काम केलां, युथ फॉर गोवा तूं जनरल सेक्रेटरी आशिल्लो. ही सगळें अशें काम आसता. म्हणजे अर्थात ह्यो सगळ्यो तुज्या आसतना अकस्मात अशें कितें घडलें की तुका दिसलें की बाबा बीजेपी बरोबर न्ही, आपूण ज्या पक्षान आसा हाजे फाटल्यान नेमको म्हणजे आमी हाजेर फुडें येवया कितें म्हणजे कित्याक म्हणजे तुजी फुडें स्किमी हें तें फुडें येवया. पूण तूं जो निर्णय घेतलो ताका बेज कितें? निर्णय घेवपाक बेज फ्रिक्वेंट यू टर्न्स. आतां आज आमचो तामणकार बाब किंवा ओपोजिशनाचो रोल जो खेळटा आमचो अपक्ष आमदार विजय बाब म्हणटा की सीएम आजकाल यू टर्न स्पेशलिस्ट जालो. खंय ना खंय तरी म्हाकाय पटलें. आतां पळोवपाक गेल्यार तूं एकांदर काडून पळयता लिस्ट काडून तातूंत प्रत्येक गोश्टीचेर यू टर्न मारिल्ले आसात. ते कॅसिनो हांव एक्टिवली पार्ट आशिल्लो कॅसिनोचो एगेन्स्ट विरोध आंदोलनान. पूण आज काय जालें ना ताचेर. कॅसिनो म्हणपाक लागलो एका म्हयन्या भितर आमी ऑफशोर मूव करतले डीप सीन. अजून कांयच जालें ना ताचेर. कालवेम ब्रिज 8 म्हयन्या भितर तयार सरकार जाल्ल्या, आतांच फावंडेशन घातलां. सो अश्यो कांय खुबश्यो गोश्टी आशिल्ल्यो. सनबर्नाक आमी तेन्ना विरोध करताले आनी आतां तर म्हाका भयंकर हाजेर चवकशी जावपाक जाय. सनबर्नच्या ऑर्गनायझरांनी आरोप केल्यात, काल काय पेपरार आयल्यात की दे हॅव बीन लॉस, दे हॅव पेड मनी. सो ही गोश्ट खंय पटना जाल्यो. मायनिंगेचेर आमी एंटी मायनिंग आमी मायनिंग बॅन केला म्हणले. विचार करतना केन्ना तुका असो की 7 वर्सां तूं बीजेपीक आशिल्लो, तुका त्रास जावना हो डिसिजन घेतना? तुका म्हणजे तुका तुजेर कांय प्रेशर येवना? प्रेशर येवचोच ना. कित्याक म्हणल्यार पॉलिटिक्स इज नॉट माय ब्रेड अँड बटर. नाही, पण तूं एक म्हाका म्हणपाक जाय कित्याक जाता कांय वेळार अश्यो गोश्टी जातात की बीजेपीक म्हणजे कांय पक्षांक की तूं सायड आउट करतात. म्हणजे तूं निग्लेक्ट करतात. तूं इतलें काम केलें आसतना तूं निग्लेक्ट जाता. अशी कांय जाण गोश्टी आशिल्ल्यान आतां तामणकरा सारको मनीस
काँग्रेसी लास्ट मिनटात म्हणजे तो काँग्रेस येऊन सुरुवात जातनाच गेलो काँग्रेसीक तो बीजेपीचो बरो सपोर्टर हे करतात आणि बरें काम केलें आज तुजी परिस्थिती आसा पूण अशें कितें जालें काय म्हणटा की जाचे खातीर तुका दिसलें की आपल्याक एकोडो उडयला आपण कितें तरी आतां करूं जाय आपल्याक त्या खातीर तुका आपण काँग्रेस लागीं जाल्या अशें कितें आसा ना हे जे आम्ही फ्रिक्वेंट यू टर्न जे सांगले ग्रासरूट लेवलाचेर लोक आमकां विचारतात लोक एसी गाडयेन भोंवतात तांकां विचारनात लोकां बरोबर मिसळून आमी आसतात लोक आमकां विचारतात अरे तुमचो मनीस मरतो अशें कितें करता सो खंय ना खंय म्हाकाय हर्ट जावपाक लागले तशेंच आनी पळोवपाक गेल्यार म्हणल्यार जी अत्यंत म्हाका अट्रॅक्ट जाली ती स्कीम कॅश डायरेक्ट ट्रान्सफर स्कीम ती आपण मागीरची पूण जेन्ना सरकार अधिकारांत येता ताच्या हाजेर येता तुजी फुडली स्कीमी जेन्ना सरकार अधिकार आयले ताजो तूं एक पार्ट नाशिल्लो ह्या सरकारा कडच्यान तुजी अपेक्षा कितें आशिल्ल्यो जे म्हणजे बीजेपीचे आपण आपले सरकार म्हजे सरकार दिसताले प्रत्येकाक जेन्ना तो दिसता कार्यकर्ता म्हजे सरकार आपले सरकार तेन्ना तुजी ती अपेक्षा कितें आशिल्ल्यो आनी ती अपेक्षा कितें जावं ना हे म्हाका मातशें सांगशीत तेच म्हणलें आता की आमी जे आंदोलन केलें कॅसिनो विरोधात जे डेडलायन दिल्यो गेल्यो ती आश्वासनां पूर्ण जाली नात म्हाजें म्हणणें कितें जर जायना जाल्यार डेडलायन डेटी दिवची न्ही प्रत्येक इश्यूचेर आज मयेचे इश्यू पेटोवन उठला अनंत शेटूय भायर सरला एका वटेन कालचे तुमी जर पेपर पळयशात अनंत शेटूय आतां भायर सरला अनंत शेटी म्हणजे म्हणजे हॅपी ना म्हणटा तूं अशें म्हाका दिसता नाजाल्यार तो ओपनली वचो नाशिल्लो काल ताणें कितें तरी कमिटी फॉर्म केल्या तातूंत तोवूय आसा सो जे डिसिजन जाता हे आतां गव्हर्मेंटान जाय तशें हातूंक चलोवना गव्हर्मेंट सगळ्या विश्वासात घेवन मुख्यमंत्री घेना अशें कितें तुका म्हणपाचें आसा अशेंच दिसपाक लागलां हेजेर चित्र जर दिसता जाल्यार हे सगळें आतां वन मॅन शो लावपाचें दिसता कोणाक विश्वासान घेनाशें दिसता पार्टी लेवल म्हाका कांय कमेंट करपाचें ना कारण थंय तर 4 वॉला भितर सगळें चलपाक लागलां म्हणजे तूं म्हणना पूण हांव विचारता तुका एकतंत्री कारभार म्हणटात एकतंत्री हो कारभार कांयसो चल्ला का अशें म्हणपाक तुका विचारता तूं आतां तुजें उत्तर तूं दी काय आरोप जावपाक लागले हय कांय कार्यकर्ते तूंय म्हणटा तूं जेन्ना तुजे बरोबर कार्यकर्ते दिगंबर जल्मी सारको खांडेपरचो कार्यकर्तो जो म्हाज्याकूय चड हांव तर 7 वर्सां कांयच न्ही 24 वर्सां काम करतालो पक्षा खातीर ताणें जेन्ना एका वरिश्ठ नेत्याक फोन केले पक्षाच्या आनी विचारले बाबा आमकां कित्याक रे स्टेट एक्झिक्युटिव्हाचेर स्थान ना ताका उतर दिलें गेलें आमकां तुमची गरज ना असलो प्रकार चालू आहा खंय ना खंय तरी दुखोवपाचो हाचे फाटल्यान कारण कितें अपेक्षे भायर पक्षाक चड सीट मेळ्ळे म्हणजे बहुमत मेळ्ळे म्हणून हें आयलां काय आनी कितें ही कांय लोकांची मस्तीपणां आसतले जेन्ना म्हणटात पळय थोडे लोक सत्ता आयले की मस्तकां मारता ही तसल्यो गोश्टी चल्ल्या म्हणजे सत्ता आयिल्ल्यान ती मातशी मारल्या किक मारल्या म्हणटात न्ही आमी तशें तुका सादारण तूं म्हणटा की अशें चल्लां सादारण वातावरण बीजेपींत कशें दिसता तुका जेन्ना पळय भायर सोडलें पळय तुजे फ्रेंड सर्कल म्हण तुजे प्रत्येका कडेन तूं संबंदीत आशिल्लो बऱ्याच प्रश्ना कडेन तूं म्हाका दिसता जनचेतना यात्रा पळय जाल्ली तेन्ना बेंगळूर टू गोवा बॉर्डर पर्यंत तूं त्या हाजो कम्युनिकेशनाचो हेड आशिल्लो म्हणजे इतलो तूं बीजेपीच्या त्या हाजेर लेवलार पाविल्लो म्हणजे अडवाणीच्या चेतना खंयच्या जनचेतना यात्रेच्या वेळार तांचे वेळार तूं हेड आशिल्लो अशें आसतना सुद्दां एक पाट्ट करून म्हणजे एक 8-10 म्हयन्यांत ही परिस्थिती येवप हाजे फाटलें कितें तरी नेमकें कारण आसलें नेमकें कारण दुसरी गजाल ती आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिल्ले जे आदले पुर्तीस ग्रुप तुमी सगळे ते बातमी वाचले आसतले आज परत खंय ना खंय तरी परत पेपरार येता की इज गोइंग टू कंटिन्यू एज अ सेकंड टर्म सो ही म्हाका जर पर्सनली ही पटनात हे प्रिंसिपल म्हाका पटनात हजम जायना कित्याक आमी जे सांगता आमी ते करून दाखोवपाक जाय फाल्यां जर आमी जर दुसऱ्यांचेर बोट दाखयतले स्कॅम जाले सो आमी कोण आमकां दुसरें बोट दाखोवंक शकता न्ही आमकां सो म्हाका तरी पर्सनली पटोवनात कांय गोश्टी सो दॅट डिसायडेड बिकॉज पॉलिटिक्स इज नॉट माय ब्रेड अँड बटर काँग्रेसीन वचपाचें डिसिजन घेतलो तुज्या पार्टींतल्यान तुजेर कांय वेळा तुका फोन आयले प्रेशर आयलो की बाबा नाका रे अशें करया तुजें कामां हें जावया कित्याक तुका हें करया अशें आयलो तुजेर प्रेशर हांवें कोणाक पयलीं म्हणलें सांगलें ना पयलें म्हणलें सांगून आनी जे म्हाजे वेल विशर आशिल्ले कांय नेते तांकां हांवें विश्वासान घेतल्यात आनी तांच्या आशिर्वादानूच हांव गेलो म्हणजे तूं कोणाकच म्हणजे हें करूं ना की आपूण वतलो म्हणून सांगूना ना हांवें सांगूना म्हणजे तुजेर प्रेशर येवपाचो प्रश्नूच येवना
पण वतरे तुजेर कितें फोन आयले तुका खंय सीएमा सारखे किंवा पार्टी प्रेसिडेंट वा पार्टी खंयच्या दुसऱ्या युथ मोर्चा नांवां घेना काही लोकांचे फोन आयले आणि SMS आयले ते तुमकां हांवें दाखयल्यात अभिनंदन म्हणून, म्हणजे जे तुवें बोल्ड स्टेप घेतले ते अभिनंदन म्हणून. म्हणजे वी विल ऑल्सो सून फॉलो यू. तुझ्या सारखेच कांय जाण अशे अनपी हा भितर घुसमट्टा ते येता दिसा कळटलें तुमकां. अशें तुका म्हणपाचें आसा. ना हांवें आतां घुसमट मार म्हणलो जाल्यार म्हाका ते दुसरें घुसमट मार म्हणपा लागतलें आतां. परते जातात परत जातले दुसरो म्हणटले. पण एक हाजेर एक प्रदेश अध्यक्ष म्हणजे प्रदेश भाजपाचे अध्यक्ष विनय तेंडुलकर हांणी म्हळां की दुर्गादास कामत गेलो कितें तो एक 5 रुपयाचो सादो मेंबरूय नाशिल्लो म्हणून. म्हणजे अशी सगळी तुजी एक गेल्या 5-7 वर्सांची जर हांवें काडले जाल्यार तूं एक्टिव्ह मेंबर आसा, तूं म्हणजे बरें हातूंक सगळ्या हातूंक वावुरला, हाज्यो प्रत्येक बाबतींत प्रत्येक कामाक विरोधक आंदोलनाक तूं सहभागी जाला. अशें आसतना 5 रुपयाचो तूं मागणी ना अशें म्हणपा सारकी परिस्थिती कितें नेमकी कित्या खातीर? कदाचित तो ताणें स्टेटमेंट केन्ना दिलो, राती कितल्या नंतर दिलो तो म्हाका खबर ना. आनी दुसरो हांव मेंबर आशिल्लो काय ना ताणें सांगपाची गरज ना, लोकांक खबर आसा. आमी कितले पोट तिडकीन काम केलां तें लोकांक खबर आसा. तूं पार्टीक सादारण केन्ना भितर सरिल्लो? म्हणजे सादारण आतां अर्थात तूं सुरवातीच्यान बीजेपी कडेन आकर्शीत जालो. पयलीं तुका पार्टी खंयची आशिल्ली एफिलेटेड? ना नाशिल्ली. म्हणजे सादारण तूं खंयच्या वर्साक पार्टी हें जालो? जवळ जवळ 2005 जेन्ना हांव कॉलेजीच्या इलेक्शनाक उबो राविल्लो त्या टायमार म्हाजें मदत आयलें. मागीर आमी ऑल गोवा स्टुडंट फोरम जे स्थापन केलें, जे सायबरचें एजिटेशन जालें तुमकां खबर आसा, तुमी आशिल्ले तेन्ना. त्या चळवळीन आमी भाग घेतलो. म्हाका कन्व्हेनर म्हूण निवडून दिलो लोकांनी भुरग्यांनी. सो त्या टायमार म्हाजे संबंध आयले पक्षा कडेन. बीजेपी भितर सरतना म्हणजे तुका कितें म्हण एक आशिल्लें की बाबा कोण लिडर तुजो एक आदर्श आशिल्लो, ते आदर्श म्हणून तूं भितर सरलो की तुजें काम ताका आवडलें असो त्या वेळार कांय लोकांक आदर्श म्हणून फुडें सरिल्लो, पूण तें जालें ना. ती गोष्ट तशें जालें ना, कारण तेच लोक आज यू टर्न्स मारपा लागल्यात. त्या खातीरच तुवें आतां तो म्हत्वाचो डिसिजन घेतलो. कित्याक हांव जर रावूं शकतालो, म्हाका गरज ना, बिकॉज इट्स नॉट माय ब्रेड अँड बटर. आय एम हॅपी विथ वॉट आय एम. एक म्हाका सांग, आतां तुवें डिसिजन घेतलात, काँग्रेसीत तुजी आतां सध्या तुका स्थान कितें आसा? ह्या आयची परिस्थितीन काँग्रेसीत पावला, एक मेंबर म्हणून पावलो तूं. बीजेपीचो एक एक्टिव्ह मेंबर तुमचे केल्ल्यान आनी आतां इलेक्शनाक काय लागीना. इलेक्शन आसा आनी 4 वर्सां पयस. दो इट इज हाजें इलेक्शन आसा 1 वर्सा भितर लोकसभेचें. अशा वेळार 4 वर्सां फुडें इलेक्शन आसतना तूं भितर सरपा फाटलें एक कारण कितें आनी तुजें काँग्रेसीक तुजें स्वागत कशें जालां? स्वागत अत्यंत आनंदपूर्ण वातावरणान जालो. हांव अनकंडिशनली गेलो आनी पक्ष जे स्थान दितले किंवा जी रेस्पॉन्सिबिलिटी दितली ते पूर्णपणे श्रद्धेन पार पडटलो इतली म्हाका गॅरंटी आसा. तुजे हातूंक बरे दोस्त आशिल्ले, तूं म्हणजे आदले आमदार दामू नायक हाजे बरोबर तुवें बरें काम केलां. दामू कडेन तुजे आतां संबंद कशे आसात? गेल्या इलेक्शना वेळार आमचे संबंध मातशे जाले, पूण पर्सनली लेवलाचेर कितें आसता, कटिंग अक्रॉस पार्टी लायन रिलेशन सगळ्यां कडेन बरे आसतात. कित्याक पॉलिटिक्स इज सेपरेट अँड पर्सनल रिलेशन्स सेपरेट. आज दुसऱ्या सगळ्या पक्षा कडेन म्हाजे रिलेशन बरे आसात पर्सनली. ते सगळ्यांचे असतात, नॉट ओनली मायन. म्हणजे कटिंग अक्रॉस पार्टी आपलो डिसिजन हो तुका सगळ्या पळय पॉलिटिकल पार्टी डिफरन्स आसा खंय ना खंय तरी विचार पटना म्हणून. सो इट डजंट मीन पर्सनली तुमचे पटना. तुका आतां तुका तत्वां पटली आसात, पण कांय गोश्टी कारण आसा की सरकार जाय त्या मार्गान वचना, यू टर्न घेता, ज्या खातीर तुमी लढले ती घेना, हो तुमचो मेन कारण. आनी एक म्हाका सांगा, हाज्या फुडें एक्झाम्पल दिता. एमओयू इश्यूचेर ब्लॅक टी शर्ट घालून भोंवलेत. एमओयू इश्यूचेर जालो, पेटोवन उठले गोंयभर, काळे टी शर्ट घालून भोंवलेत. आतां धवेच टी शर्ट घालून भोंवपा लागल्यात. इश्यू खंय गेलो तो 10 म्हयने काय जावना. युगांक सारको भुरगो तो आतां प्रेस कॉन्फरन्स घेवन म्हणपा लागला आमकां वापरले म्हणून. ताका सुद्दां कळ्ळें. म्हणजे प्रत्येक बाबतीत वापरले हो शब्द तुका दिसता की कांय जाणां आरोप जाता की आमकां फक्त वापरले म्हणून? हांव तर गेला म्हाजे हे जे डिसिजन्स आशिल्ले पयलीं आमी जे विरोध केले आनी आतां आमी ताका इम्प्लिमेंट करनात म्हण म्हाका ते पटोनात. पूण सुदीप तामणकार सारको मनीस, युगांक सारके मनीस, सगळे लोक आतां भायर येवपा लागला. आनी येतले कांय दिसात आनी थोडे लोक. एक म्हाका सांग, आतां तूं भितर सरला काँग्रेसीत आतां सादारण गेले कांय दीस येणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शनाच्या बाबतीत आता बीजेपी कितें जालां हांगा 70 भाजपा 70 आसा, मेजॉरिटी आसा, मोस्ट ऑफ द
भायर ताका म्हणजे अपेक्षे भायर 27-28 हें आसा येणाऱ्या वेंचणुकेत तूं काँग्रेसीन आशिल्लो तूं विचारता सादारण तांची तयारी म्हणजे एक कितली आशा आसा की येणाऱ्या वेंचणुकेत फेस करपाची येणाऱ्या वेंचणुकेत पक्षा भितर अत्यंत कॉन्फिडन्सचं वातावरण जालां. कॉन्फिडंट आसा नॉर्थ गोवा सीट, साऊथ गोवा सीट, गोंयच्यान 2 MP वतले युपीएक आणि युपीएचं सरकार जातलें आणि युपीए 3 जातले. इतले सुद्दां तुका 110% दुबावूच ना. तुका आतां अवघ्या कांय दिसांतच तुका दिसूं लागलें की ना तांचे जर पॉप्युलर स्कीम जर पळयशात कॅश ट्रान्सफर बरें स्कीम म्हाका तूं सांग आतां तूं ज्या पॉप्युलिस्ट स्कीम म्हणटा ते नेमके खंयच्यो स्किमी जाचे खातीर तूं इतलो हें जालो आनी तूं भितर सरलो काँग्रेस. रायट टू एज्युकेशन ऍक्ट जे भुरग्यांक दिले गेले तुम्ही सुद्दां पळयला आसतले विथ 14 वर्साच्या भुरग्याक सुद्दां फ्री एज्युकेशन दिले गेले वतले. एज्युकेशन सिस्टमाचेर मूळ आता कितें आसत बेसिक नीड सगळ्यांचे एज्युकेशन जर आसत सगळें जाता. इफ एज्युकेशन इज देयर एवरीथिंग विल फॉलो यू. सो राहुल गांधीच्या नेतृत्वान मनमोहन सिंगाच्या नेतृत्वान एक खंय तरी रायट टू एज्युकेशन ऍक्ट दिला पळय. इट इज व्हेरी गुड. आय एम व्हेरी मच इम्प्रेस्ड बिकॉज आय वेंट थ्रू इट. आय वेंट थ्रू द एंटायर ऍक्ट. सो सामके बरे बरे पॉयंट्स आसात तातूंत. आणि रिसंटली जे आयला ते कॅश डायरेक्ट ट्रान्सफर स्कीम ती सुद्दां रायट टू एज्युकेशन ती अर्थात सगळ्याकच जातली ताची स्कीम हाजे बद्दल येवन गोंयांत आतां सुरू जाल्या. इट इज ओके म्हणजे स्कीम बरी आसा ना. हातून आमकां दुसरे तरेन पळोवचें पडटा कित्याक कॅश ट्रान्सफर स्कीम जी आसा हातून मिडल मॅन जे आसा जे सरकार आतां जर 35,000 कोटी गोंयाक सँक्शन जाताले फॉर अ पर्टिक्युलर डिपार्टमेंट ते पयशे हांगासर लोकां पर्यंत पावनाशिल्ले. मिडल मॅन खातालेत. रायस कोटा जर केलो की रायस कोटा पयर तुम्ही फोंड्या सुद्दां पळयला आसतले सीज केले. सो तो लोकां पर्यंत पावनाशिल्ले. आतां कितें आसा आपके पैसा आपके हात. तूं कॅश ट्रान्सफर स्किमीचो अभ्यास केला तूं म्हणटा की नेमकी स्कीम ही कितें आसा म्हाका सांगशी तूं. आपके पैसा आपके हात डायरेक्ट जे स्कीम आसा फॉर एक्झाम्पल आतां 9 सिलिंडर सबसिडी दिता म्हणटा केंद्र सरकार आमचे 9 सिलिंडर तांच्यांनी प्रपोजल अशें धाडला. सो हे 9 सिलिंडराचे जे सबसिडायज पयशे आसा ते डायरेक्ट लोकांच्या बँके अकाउंटान येतले. फाल्यां जे भुरगीं आमचे जे स्किम्स आसात मेरीट स्किम्स सेंट्रल गव्हर्मेंटाचे SC ST OBC खातीर ते पयशे सगळे तांचे डायरेक्ट दिल्लीच्या तांच्या अकाउंटान येतले. कलेक्टरा मार्फत रूट जावन डायरेक्टली विल कम टू द पीपल्स अकाउंट. दिस इज अ ब्युटिफुल स्कीम. त्या मनशाच्या अकाउंटान येतले. दिस इज अ ब्युटिफुल स्कीम. सो आणि आम्ही गोंय लकी की येदे व्हडले अख्खे इंडिया इतले स्टेट आसून गोंयचो एक डिस्ट्रिक्ट पयल्या फेजाक इम्प्लिमेंट जालो. साऊथ गोवा नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट आउट ऑफ 51 डिस्ट्रिक्ट्स इन इंडिया नॉर्थ गोवा वॉज वन ऑफ द लकी डिस्ट्रिक्ट. आणि काही काळात साऊथ गोवा जातले. म्हणजे ही एक तुझी म्हणजे तू जे राहुल गांधीचे नेतृत्व जाचेर म्हणजे वाद विवाद खूप आसा की राहुल गांधी एक कितलो पर्यंत परिपक्व जाला नॅशनल लेवलारय ताजेर खूप वाद चल्ला. अशा परिस्थितीत तुका राहुल गांधीच्या नेतृत्वात नेमके कोण कितें दिसल्या. पळयात राजकारणान जर आसलो क्रिटिसिजम सहन करचेच पडटा. काही लोक करिनात. काही लोकांक ते क्रिटिसिजम सहन करून घेवूं जायना ते घेनात सगळे आपुणूच म्हणटात. पण आमच्या पक्षान तशें ना. राहुल गांधी सारको लिडर जर ग्रास रूट लेवलाचेर वचून अंडरस्टँड करता जे प्रॉब्लम्स पयर हांगा गोंयान आयलो मिटींग जाली हांव प्रवेश करच्या पयलीं तो अंडरस्टँड करून घेता लोकांची. ही सर स्किम्स जी आसात इट इज ओनली आफ्टर ही विजिटेड द कंट्री आनी ताणें ताज्या थ्रू आयल्यो स्किमी ह्यो. सो ताणें ग्रासरूट लेवल स्टडी केल्यात प्रत्येक आणि अजूनही ताची चालू आसा. ही मायट कम प्रॉब्ली टू गोवा सून अगेन ऑन अ ट्रीप. म्हणजे त्या दृष्टीन ताचे म्हणजे तो एक जालो ताजो कोण म्हणजे तो इतलो काम करता तुजी म्हणटा प्रत्येक समजून घेता. आज देशाचे नेतृत्व करपाक म्हणजे UPA 3 म्हणटा तूं तर तुका दिसता की राजीव गांधी इज द ओनली चॉयस म्हणून. सॉरी आपलो राहुल इज द ओनली चॉयस फॉर द प्रायम मिनिस्टर लिडरशीप. पळयात तो आता ग्रुमिंग जावपा लागला. तो काय डिसिजनां घेता. गेले 2 सरकार जाले UPA 1 UPA 2 इज गेटिंग द एक्सपिरियन्स. आणि म्हाका आता पूर्णपणे खात्री आसा कारण ही कॅश ट्रान्सफर स्कीम ताजी ब्रेन चाइल्ड रायट. काही गोष्ट स्कीम आसा ताजे ब्रेन चाइल्ड. आणि म्हाका 100% खात्री आसा येता त्या इलेक्शनाक तो पार्टी लीड करतलो. म्हणजे एक जालें तुजें की तूं जे आकर्शीत जालें म्हणटा तूं एक राहुल गांधीचें नेतृत्व दुसरे कॅश ट्रान्सफर स्कीम तिसरे बाकीचे कांय गोष्टी आनी अश्यो कांय तुका काँग्रेसीन भितर सरपाक आनी नेमकें कितें कारण जालें ना. आता पळयात यू टर्न जॉईन जातलो जाल्यार कितें आसता 2 राष्ट्रीय पक्ष खंय तरी तुजे हे धोरणां तुका ती हें कळट पडटात मान्य करचे पडटात की बाबा आपूण काँग्रेसी वता तूं विचार केलोच आसतलो की बाबा आपलें भवितव्य कितें. तुका शेवटी खंय तरी एका राजकीय फुडाराचो खंय तरी तुजो हें आसतलो की
तुका अर्थात तूं म्हणटा तशें तुज्यो पॉलिटिक्स इज तुजी ब्रेड बटर न्ही हें हांव मान्य करता, पण खंय तरी एक तुका दिसतलें आपूण ह्या पार्टींतल्यान गेल्यार आपूण खंय तरी आपल्या खंय राजकारणात जो मनीस असता तो हांव किंवा तुम्ही जो मनीस असता ही कम्स विथ सम ambition. It might be a active member, it might be at some level on the committees, on some other at last कितें असता social work करप important. Politics parties are just a tool to do social work, to reach out to the people. It's just a background. पण इतलें आसतना म्हाका एक सांग, जो काही डिसिजन काही आश्वासनां अजून पूर्ण जावना, साधारण 10 महिने जाल्या बीजेपीच्या हाका, अशा वेळार तांणी लाडली लक्ष्मी, गृह आधार योजना अश्यो काही म्हणजे ज्यो तांणी प्रॉमिस केल्ल्यो बीजेपी सत्तर येतरी किंवा 70 येवचे पयलीं आपल्या एसेंब्लीत, जे तुकाय खबर आसा, त्यो सगळ्यो सुरू केल्यात, ताची कार्यवाही चालू जाल्यात. ह्या स्किमीचे बद्दल तुका कितें दिसता? पळय, जेन्ना स्टेट डेफिसिटान आसा स्किम्स करप काय ना करप हे मुख्यमंत्र्यान ठरोवंक जाय. पूण जर आमकां पब्लीक वॉच करता, विच इज हॅपनिंग नाव, नाल्यार इतले कितें आशिल्लें देशान इतले चेंजीस जावचे नाशिल्ले. पब्लीक जेन्ना वॉच करता, यू कॅन गो टू द पब्लीक सेइंग दॅट गव्हर्मेंट इज फेसिंग डेफिसीट, आमी हे स्किम्यो फायनान्शियल सुदारणा जातकच आमी इम्प्लिमेंट करता. यू कूड हॅव डन इट, पीपल वूड हॅव एग्रीड. लोक पिशे न्ही, लोक आजकाल गोंयांत तर आमचे लोक लिटरेट आसा. सरकार 5 वर्सां आसा, एक जावन सगळें सुदारणा जातले, स्टेप बाय स्टेप करपाक जातले, हरीबरी करपाक गरजूच ना. परिस्थिती आसा, मायनी बंद जाल्ल्या, मायनी बंद आसा. तुमकां अक्षरशः सांगता, फाटल्या दिसांनी हांव एका होम अप्लायन्स शॉपान गेल्लो. द ओनर ऑफ द शॉप शोड मी द bunch of checks which got bounced. म्हणजे this is the state of affairs of economic हांगा चल्ला. मायनी खातीर साधारण तुका कितें दिसता, म्हणजे बेगीन करपा खातीर सरकार कितें करूं शकता? लिगल मायनी आसा ह्या सरकाराची? काँग्रेस पक्ष पूर्णपणे सपोर्ट करता. लिगल मायनी सुरू जावपाकूच जाय. कित्याक लोकांची तो बेल्ट जर पयशात तुमी सावर्डे, सांग्यार, साखळे, बिचोली, आनी 2 महिने जर गेले उपास मारची पाळी येतली लोकांचेर. बिकट परिस्थिती जाल्या. ग्रास आतां कळटले, संपर्क अभियान करपाक भायर सरलात न्ही, कळटले. माझे तरी मत कल्याण करचे आनी मागीर संपर्का वचचे. पण एक तुमच्या सारख्याचे काय हाजे अशी एक कंप्लेन आसा, म्हणजे म्हाका सर्वसाधारण कानार पडटा की पयलीं संपर्क तोडिल्लो आसा गेल्या 10 महिन्यांत, तो संपर्क तोडिल्लो हे न करता, म्हणजे तुमच्या सारख्याचो संपर्क तुटिल्लो आसा, तो संपर्क हे करिनासतना जनसंपर्क यात्रा करपाचे भायर सरल्या, ताचेर एक साधारण उगीच काय म्हणजे आवाज ऐकूंक येता. ताचेर तुका कितें म्हणपाचें आसा? ते तांचे आतां हांव त्या पक्षाचो मेंबर ना. न्ही, पण तूं एक टिकाकार म्हण हे म्हण, तुका तुजे तूं आतां काँग्रेसीन आसा की अशे परिस्थिती जेन्ना आतां इतली इकनॉमीक परिस्थिती आसा स्टेटीची, म्हाका दिसना इतले तुमकां खबर आसा यात्रा काडप म्हळ्यार कितलो खर्च जाता तो. सो दीस मनी कुड हॅव बीन युटिलायज समवेअर फॉर द पीपल, समवेअर एट सम लेवल. ते एज्युकेशनान जावं आशिल्ले, खंय स्कॉलरशीप दिवूं जाय आशिल्ले, कोणाक गरज आशिल्ली तांकां दिवचे आशिल्ले. ओके, इलेक्शना पयले काडले ते इलेक्शना कॅम्पेन म्हणून आमी मानूं शकतात. दीस अ वेस्ट ऑफ मनी. झिरो टॉलरन्स टू हाका म्हणटा तर ताणें एक हें आशिल्लें, तूं सादारण केले 10 महिने हें पळयलां, 10 महिन्याक जे चलता त्यो गोश्टी पळयल्या. सरकार ताजेर कितलो ठाम आसा अशें दिसता तुका? म्हणजे तूं स्वता तातूंतलो भितरलो आशिल्लो, तुका हांव विचारलें की भ्रष्टाचार विरहीत सरकार चलोवपाची जी पळय ताची पयली हें आशिल्ली, तातूंत तो कितलो यशस्वी जाला? झिरो टॉलरन्स म्हणून म्हाका हेडलायन करपाचें ना. तुमकांय खबर आसा, आमकां खबर आसा करप्शन कितल्या लेवलाचेर आसा ते. सो ताचेर हांव कमेंट करचो ना. न्ही, म्हणजे एक सांग म्हाका की बा तुका ज्या हाजी गोश्टी ताणें दिल्ली केल्ले पळय चलता काय ना, इतलें जाय म्हाका तुका. म्हणजे तुजे सारकें तूं यू आर एक तरण्या हाजें तूं प्रतिनिधित्व करता, म्हणजे तुजे दृश्टीन नेमकें चलना कितें जाय म्हाका? कितें आसतात, करप्शनाचे दोश आमी सरकाराकूय दिवंक शकना. कांय ना कांय आमचे लोकूय जबाबदार आसा. कारण लोक कितें म्हणटात, बाबा हे घे आपलें काम कर. सो दीस इज द मेंटॅलिटी. सो आमी लोकांनी बदलपाची गरज आसा. मुख्यमंत्री म्हणटालो झिरो टॉलरन्स म्हणून, पण जे पर्यंत लोक आमी बदलनात, ही कांट अचीव इट. कित्याक तो सायकल अंटील अँड लोक दितात, गव्हर्मेंट सर्वंट किंवा कोण घेवचो ना, ताणें घेतले शिवाय ते पयशे वयर पावचे ना. सो इट्स अ चक्रव्यूह, तो सर्कल. आता नेमको फुडलो प्रोग्राम कितें आहा तुजो? म्हणजे आता तूं काँग्रेसीन भितर सरला, तुजी नेमके तुजी दोळ्या मुखार कितें घेवन तूं आतां काम करतलो ह्या पार्टीन?
ह्या पार्टीन जी काँग्रेस पार्टीची म्हाका कितें जबाबदारी दितली ती पूर्णपणे श्रद्धेन हांव पार पडटलो. तुका कितें अपेक्षा? आनी दुसरी गजाल आसा, म्हाका कांयच अपेक्षा ना, हांव अनकंडिशनली जॉईन जालो. अपेक्षित आनी दुसरी गजाल जी स्किम्स आसात आमची पॉप्युलर, फॉर एक्झाम्पल तुमकां हांव सांगूं सोदता, डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर नॉट गोवा डिस्ट्रिक्ट, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टीस अँड एम्पावरमेंट, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप फॉर एससी स्टुडंट्स, मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ HRD, मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चायल्ड डेव्हलपमेंट, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ डिपार्टमेंट, हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, आणि सगळ्यो स्किमी आमचे कडेन पाविल्ले आसा आणि हाजे सगळे फॉर्म्स उपलब्ध आसा काँग्रेस ऑफिसान. सो आमी वी विल वर्क टुवर्ड टू रीच दीस स्किम्स टू द ग्रासरूट लेवल पीपल. आमचो अध्यक्ष सुभाष बाब जो आसा तो पूर्णपणे फाटल्यान लागला की स्कीम लोकां पर्यंत आमी पावोवपाक जाय, लोकांक ताजे बेनिफिट्स मेळपाक जाय, ताकी जेन्ना सर्वे जातलो मुखार खंयच्या स्टेटीन बरें इम्प्लिमेंट केला, सो आमी अभिमानान सांगू शकता की गोंयचो नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट वॉज इन फर्स्ट, सेकंड ऑर थर्ड नंबर. काँग्रेसीत जाय तशी अजून एकजूट जायना, विधानसभा अधिवेशन तोंडार आसा. अशा वेळार तुका दिसता की अजून काँग्रेसीत मातशें ह्या जे पळय गेल्या 10 म्हयन्यांत जे चित्र दिसता ते मातशें बदलपाक जाय तुका दिसता? आमच्या काँग्रेस पक्षान सगळे एकजूट आसात. 800 क्वेश्चनां घातल्यात. सरकाराचो घाम काडपाचो काम आमचे आमदार करतले. 110%. काही आमदार तुका ते भितर म्हणजे अजून जाय तशे येनात, कांय कारणाक लागून ह्या ना त्या कारणाक लागून असो एक हें आसा, पण तुका ताचेर कितले कॉन्फिडंट आहा की ह्या येणाऱ्या अधिवेशनात हे आमदार तोंड उगडटले म्हणून? आमचे 9 आमदार 9 खांब्याच्या भितर खांबे जे आसात बसल्यात विधानसभेन ते 100% तोंड उगडटले. 100%. 800 क्वेश्चनां घातल्यात. 800 क्वेश्चनां जवळ 800 क्वेश्चनां घातल्यात काँग्रेस पक्षान. 5 दिसांचे सेशन. 800 क्वेश्चनां. तुम्ही समजात सरकाराचो घाम काडटले ऑपोजिशन एफर्ट, कारण तितले बर्निंग इश्यू आसा. काल रेप जालो, दिल्ली सारखे प्रकार हांगाय घडपाक लागले, अजून पर्यंत आरोपी अरेस्ट केल्लो गेल्लो ना. ताजो एक तो गडबड ताचेर एक बरो बोवाळ जाला. क्रायम चालू आसा सगळे कडेन. एका वटल्यान स्टेट इकॉनॉमिक क्रायसिस कंट्रोल ना अशें म्हणपाक जाता तुका? एकूण परिस्थिती लॉ अँड ऑर्डराचेर करून घेना अशें तुजो आरोप आसा? कदाचित मायनिंगेचे इश्यू लागून मुख्यमंत्र्याचो डायवर्ट जाला आसत एवटेन तेवटेन, कित्याक मायनिंग वॉज मेन सोर्स ऑफ इनकम. तो मातसो काय ताजे परिणाम आसूं शकता, हांव ना म्हणू शकना. बट देन कितें आसता, आमी जेन्ना डेडलायनी दिता, तारख्यो डिक्लेअर करतात, ती पूर्ण करपाची आमची जबाबदारी आसता, कित्याक लोक आमकां पळयतात. मयेच्या इश्यूचेर डेट दिले गेली पण अजून झाले नात. कॅसिनोचे डेट दिले गेले 1 म्हयन्यान का 3 म्हयन्या भितर, अजून तो मूव जायना. तर हो आशिल्लो दुर्गादास कामत. तोय तेच सांगता की सरकार प्रत्येक बाबतीत यू टर्न घेत आसा. येणाऱ्या अधिवेशनाक ताजें म्हणणें की काँग्रेस उफाळून वयर येतली, म्हणजे येणाऱ्या मायच्या फुडले वेंचणुकेच्या वेळार तो सध्या. सो दुर्गादास बाब, आमच्या स्टुडियोंत तूं आयलो, प्रश्नाची उत्तरां दिली, लोकांक कांय हें सांगलें, तुका देव धन्यवाद.